हाय हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, तुमच्या घरामध्ये खूप हट्टी आणि तापट स्वभावाचे लोक आहेत. म्हणजे अगदी त्यांच्यामुळे त्रासून गेलेले आहात तुम्ही, किंवा खूप ताईंच्या बघा कमेंट्स पण असतात की ताई, माझे पती जे आहेत ते खूप व्यसन करतात, दारू पिऊन घरामध्ये येतात, खूप वातावरण जे आहे ते खराब होतं. तर त्यामुळे बघा, जर तुमच्या घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील, हट्टी तापट स्वभावाची माणसं असतील, त्यांना व्यसन लागलेलं असेल, किंवा हट्टी तापट स्वभावाच्या स्त्रियासुद्धा असतील, तर रुद्रयंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे. हे बघा, हे आहे रुद्रयंत्र. हे म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले ते. माझ्या देवघरामध्ये सुद्धा रुद्रयंत्र आहे. मोठ्यात मोठं आजारपण वगैरे जर घरामध्ये नेहमी चाललेलं असेल, सतत आजारपण घरामध्ये असतं, तर त्यावेळेससुद्धा रुद्रयंत्राची सेवा करून ते पाणी जर तुम्ही घरातील लोकांना तीर्थ म्हणून दिलं, तर मोठ्यातील मोठे आजारसुद्धा दूर होतात. रुद्रयंत्र म्हणजे काय? बघा, रुद्रयंत्र हे भगवान शिवांशी संबंधित एक अतिशय शक्तिशाली असं यंत्र आहे. हे यंत्र नकारात्मक ऊर्जा, दुःख, समस्या दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी रुद्रयंत्र जे आहे तर ते घरामध्ये स्थापित केलं जातं. बऱ्याचशा ताईंना मागच्या श्रावण महिन्यामध्ये बघा सोमवारी रुद्रयंत्राची स्थापना केलेली आहे. रुद्रयंत्र तुम्हाला जवळपास कुठेही मिळून जाईल. अगदी तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल, आणि जर तुम्हाला नाही मिळालं पूजा साहित्याच्या दुकानात, तर ऑनलाईन कुठेसुद्धा रुद्रयंत्र तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, माझ्याकडे पण आहे रुद्रयंत्रे, श्रीयंत्रे. ते मी दिंडोरीवरून मागवलेलं होतं, ऑर्डर केलेलं, तर ते मला पूर्णपणे त्याचं किट आलं होतं. बघा, रुद्रयंत्र मोठं असो किंवा छोटं असो, सेवा ही महत्त्वाची ठरते. आता माझ्याकडे छोट्या साईजचं रुद्रयंत्र आहे, तर ते मी देवाऱ्यामध्ये पूजते. पण बघा, जर तुम्ही देवघरामध्ये जर रुद्रयंत्राची स्थापना केलेली असेल, तर त्याच्यावर रुद्राक्षाची माळ तुम्ही नेहमी ठेवत जा. मीही ती नेहमी ठेवत असते, आणि याची माहिती वगैरे मी सगळं काही तुम्हाला देत असते. पण रुद्राक्षांची सेवा किंवा रुद्रयंत्राची सेवा जी आहे ती तुम्ही घरामध्ये केल्यामुळे आरोग्यासाठी घरातील लोक जे आहेत तर ते निरोगी राहतात, आणि खरंच त्याचा खूप फायदा होत असतो. माझ्या या रुद्रयंत्राचं बघा जवळपास आता 5-6 वर्ष होत आले. म्हणजे लग्नानंतर आम्ही आमच्या देवघरामध्ये हे स्थापित केलं नव्हतं अगोदर, पण या 5-6 वर्षामध्ये मी हे रुद्रयंत्र स्थापित केलेलं आहे. जवळजवळ आता मला 5 वर्ष झाली यंत्र स्थापित करून. माझ्या लग्नाला पूर्ण 17 वर्ष झाली. हे तसंच्या तसं आहे माझं रुद्रयंत्र, कारण ते पूर्णपणे भरीव आहे, पोकळ नाही आहे. तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित बघून चांगलं जाड असं भरीव यंत्र घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत परत घ्यायची गरज पडत नाही. आणि बघा, आपण काय करतो, इतर गोष्टींची शॉपिंग वगैरे करतो, पण अशा गोष्टी घ्यायच्या वेळेस आपण पैशाचा विचार करतो. बघा, ही गोष्ट परत परत घ्यावी लागत नाही. रुद्रयंत्राची सेवा जर तुमच्या घरामध्ये झाली तर खूप मोठी सेवा, अगदी फार अशी काही नाही आहे, आणि रोज करायची गरज नाही आहे. सगळी माहिती जी मी तुम्हाला देते. पण बघा, असाध्य आजारसुद्धा या रुद्रयंत्राच्या तीर्थाने जे आहे ते प्यायल्यामुळे दूर होत असतात, आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे रुद्रयंत्र नक्की तुम्ही घ्या. माझा तुम्हाला एक खरंच खूप लाखमोलाचा सल्ला आहे. कारण बघा, माझ्यासुद्धा देवघरामध्ये आहे आणि त्याचे अनुभव मला माहीत आहेत. रुद्र म्हणजे बघा, जो समस्या त्यांच्या मुळापासून नष्ट करतो. रुद्र हे महान जीवांचे रूप आहे, जे विनाश आणि परिवर्तन दर्शवत असतात. म्हणजेच रुद्र म्हणजे जे समस्या आहे ती मुळापासून नष्ट करत असतात, म्हणून त्याला रुद्रयंत्र असं म्हटलं जातं. मी जसं तुम्हाला सांगितलं आणि परत सांगते, रुद्रयंत्राचा उपयोग नकारात्मक ऊर्जा, दुःख, समस्या, अडीअडचणी ही दूर करण्यासाठी केला जातो. अगदी आयुष्यामध्ये कठीणातील कठीण समस्या असेल तरीसुद्धा ती दूर करण्यासाठी आपण रुद्रयंत्राची स्थापना करू शकतो देवघरामध्ये. जर रुद्रयंत्राची स्थापना बघा, रुद्रयंत्र तुम्ही आणल्यानंतर तुम्हाला जे स्वच्छ पाण्याने गंगाजलाने वगैरे धुवून घ्यायचं, पुसायचं, आणि त्यानंतर एका तामणामध्ये ते रुद्रयंत्र ठेवायचं. त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा, आणि म्हणजे अभिषेक पात्र ठेवायचं, ते रुद्रयंत्र त्यावर ठेवून तुम्हाला
अभिषेक करायचा आहे. आता बघा, तुम्हाला अभिषेक करत असताना जे रुद्र स्तोत्र आहे ते लावून द्यायचे आहेत. अभिषेकाचं पाणी जे आहे ते रुद्रयंत्रावर पडत राहिलं आणि तुम्हाला रुद्रांसोबत जो रुद्रयंत्र आहे तो लावायचा तुम्हाला म्हणता आला तर म्हणा, नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या. तुम्हाला स्वतः रुद्र येत असेल, तुम्ही तोंडाने म्हटलं तरी चालेल, पण रुद्र म्हणून त्यानंतर या रुद्रयंत्रावर आपण भगवान महादेवांची कुठलीही गोष्ट अर्पण करतो. पांढरी फुलं, बेलाची पानं, बेलाची फळ, धोत्र्याचं फूल, त्यानंतर ज्या महादेवांना आवडीच्या गोष्टी आहेत त्या रुद्रयंत्रावर आपल्याला अर्पण करायच्या आणि त्यानंतर तो रुद्रयंत्र तसेच तुम्ही ठेवायचे एक दिवसभर. बघा, तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जे देवघरामध्ये स्थापित करायचं आहे आणि नेहमी त्या रुद्रयंत्रावर तुम्हाला हळद टाकून ठेवायची आणि जमल्यास रुद्राक्षाची माळ, कारण महादेवांना बघा रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे अशा अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याही सोमवारी किंवा श्रावणातल्या सोमवारी जर तुम्ही याची स्थापना केली तर अतिशय उत्तम आहे. तुम्हाला जर श्रावण सोमवारपर्यंत वाट बघायची नसेल, तुम्हाला आत्ताच ते स्थापन करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही सोमवारी ते घेऊ शकता. त्याचे लाभ खरंच तुम्ही जेव्हा स्थापित कराल तेव्हा तुम्हाला त्याचे लाभ नक्कीच अनुभवायला मिळतील. आणि फार काही नाही, तुम्ही सोमवारी जसं आपण श्रीयंत्राची सेवा करतो तसंच बघा, रोज आपण ते धुत नाही तर एक आठवड्याने किंवा 15 दिवसांनी ते त्याच्यावरची हळद जी आहे ती काढून घ्यायची आणि ती हळद जी आहे ती फेकायची नाही, ती सुद्धा परत तुम्ही टाकू शकता रुद्रयंत्रावर आणि त्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ घेऊन परत ठेवायचं. आणि महादेवांची जशी आपण पूजा करतो त्याचप्रमाणे तुम्ही बघा, जसं महादेवांना भस्म वगैरे टाकत असतो किंवा भस्म टाकून बघा आपण त्याच्यावरती हळदसुद्धा टाकू शकतो किंवा भस्मसुद्धा टाकू शकतो. तसेच रुद्रयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. आता आजकाल बाजारामध्ये बघा धातूचे, कागदाचे, काचेचे वेगवेगळे रुद्रयंत्र आहेत, पण माझं जे रुद्रयंत्र आहे ते पंचधातूचं आहे आणि मी जर तुम्हाला सांगेल की पंचधातूचंच रुद्रयंत्र तुम्ही घरामध्ये स्थापित करा. रुद्रयंत्रामुळे आपल्या घराची सुद्धा सुरक्षा होत असते. प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण मिळण्यासाठी आपण हे यंत्र जे आहे ते देवघरामध्ये स्थापित केलं पाहिजे. त्याचे सांगू तेवढे म्हणजे लाभ आहेत की तुम्हाला ते स्थापित केल्यानंतर त्याचा अनुभव स्वतः अनुभवायला मिळेल. रुद्रयंत्र घरामध्ये स्थापित केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती राहते. जेव्हा तुम्ही रुद्रयंत्र तुम्हाला तांबणामध्ये ठेवून अभिषेकाचं पाणी त्याच्यावरती पडलेलं असेल, म्हणजेच अभिषेक पात्र ठेवून पाणी त्याच्यावरती पडत राहील असं ठेवायचं आणि रुद्राचा पाठ आहे तो त्याच्यानंतर करायचा. ते जे तीर्थ आहे ते घरातले व्यसनी लोक आहेत, तापट हट्टी लोक आहेत, त्यांना तुम्हाला ते तीर्थ पाणी द्यायचं आहे. तर ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे बघा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि सतत तुम्ही जवळपास 21 किंवा 31 दिवस अशी ही सेवा करा. कंटिन्यू तुम्ही ते पाणी आहे ते तुम्हाला त्यांना प्यायला द्यायचं आहे. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजेच होईल. किती व्यसनाधीश तुमचा नवरा असेल किंवा तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आजारपणापासून तर संरक्षण देतच असते. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जी नेहमी आजारी पडते किंवा बेडवर आहे, त्यांनासुद्धा रुद्रयंत्राचे सेम मी जसं सांगितलं तशीच सेवा करून तीर्थ आहे तर ते प्यायला द्यायचं. रुद्रयंत्र हे अतिशय शक्तिशाली आहे. ते भगवान शिवांशी संबंधित आहे. तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी, मनामध्ये कसली भीती वगैरे असेल तर ती गोष्ट घालवण्यासाठी तुम्हाला रुद्रयंत्र सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आणि ते तीर्थ ते घरातील लोकांनी तुम्ही पिऊन घ्यायचं. रुद्रयंत्र तुम्हाला जवळपास कुठे मिळालं तर नक्की घेऊ शकता, पण व्यवस्थित घ्या. सगळं नियमांनी आहे की नाही हे बघून घ्या. नाहीतर मी तुम्हाला सांगते की कुठे तुमच्याकडे जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये देखील भेटतं किंवा दिंडोरी प्रणीत असे शॉप आहेत वस्तूंचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला इझिली मिळून जाईल. काही लोक ऑनलाईन बिझनेस करतात तर तुम्हाला ते ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल. तर रुद्रयंत्राची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.